परभणी शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना आणि त्यानंतर झालेली हिंसा ही दुर्दैवी बाब आहे। या घटनेत सापडलेला एकमेव आरोपी सोपान पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। त्याच वेळी 11 तारखेला घटना घडल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने का घेतलं नाही? घटनेच्या दुसऱ्या दिवशी निषेध आंदोलन सुरू असताना काही बाहेरच्या व्यक्तींनी घुसखोरी करून दगडफेक जाळपोळ केली, त्याला पोलिसांनी आवर का घातला नाही? पोलिसांनी दंगेखोराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करून अल्पवयीन मुले, महिला, युवतींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, हे कितपत योग्य आहे? पोलिसांना हे स्वातंत्र्य कुणी दिलं? परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरलं आहे का? तसेच न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू कसा झाला? सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? हे आणि असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे। या सर्व घडामोडीत कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झालेला असल्याने त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे सोमनाथला जामीन देखील मंजूर झाला होता, मात्र त्यानंतर सुद्धा त्याचा कस्टडीत असताना मृत्यू कसा झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सर्व आंबेडकरवादी संघटनांकडून करण्यात येत आहे। सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भेदभाव न करता समान न्याय मिळावा अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे। त्याचबरोबर हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाचे काही व्हिडिओही समोर आले आहेत। या व्हिडिओमध्ये आपल्याला नागरिक रस्त्यावर उतरून जाळपोळ करताना दिसत आहेत। या जाळपोळीत अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून व्यापाऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा नसल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे। हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 FIR दाखल केले असून 52 जणांवर कारवाई केली आहे, तर 400 जणांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवला आहे। सध्या सोशल मीडियावर कोम्बिंग ऑपरेशनचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत। यामध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर अगदी अमानुष पद्धतीने लाठीवर्षाव केला जातोय। तसेच काही व्हिडिओमध्ये पोलिसांव्यतिरिक्त इतर काही संघटनांचे लोक आंदोलकांना मारहाण करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे पोलिसांचे आणि इतर संघटनांचे काही संगनमत झालं आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। काही व्हिडिओमध्ये तर पोलीसच नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करताना दिसतात। असे करण्यासाठी पोलिसांना कुणी आदेश दिले? यामागे आंदोलन हिंसक दाखवण्याचा पोलिसांचाच तर डाव नव्हता ना? का यामागे अजून कोणती मोठी ताकद उभी आहे? यासाठी काही उच्चस्तरीय चौकशी होणार आहे का असे प्रश्न आता समोर येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांकडूनच जर असे प्रकार होत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचे असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे।